शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू, वाक्यांच्या अर्थामधले धडधडते अंतर खोलू, अर्थाच्या मागे दडल्या त्या सुखदुःखांना तोलू, कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू, शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू. नमस्कार. अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज या भागामध्ये आपण संवाद साधणार आहोत ज्येष्ठ साहित्यिका, समीक्षक, प्राध्यापिका डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांच्याशी. गेल्या 6 दशकाहून अधिक काळ त्यांची कथा मराठी वाचकांना मनाचे विविध कंगोरे दाखवत अंतर्मुख करत श्रीमंत आणि समृद्ध करत आहे. तीच गोष्ट त्यांच्या समीक्षेचीही. युगप्रवर्तक असे कवी बासी मर्ढेकर यांचं साहित्य, त्यांचं काव्य जर समजून घ्यायचं असेल तर अर्थातच बाईंच्या समीक्षेला पर्यायच नाही. त्यांच्या याच कार्याचा गौरव, त्यांच्या या समीक्षा ग्रंथाचा गौरव साहित्य अकादमी पुरस्काराने सुद्धा झालेला. तीच गोष्ट विंदा करंदीकरांच्या कवितेची सुद्धा. त्यामुळे खरं तर बाईंकडून जाणून घेण्यासारखं, समजून घेण्यासारखं खूप काही आहे. तेव्हा थेट गप्पांना सुरुवात करूया. बाई, कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मी म्हटलं तसं खूप गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायची इच्छा आहे. हो हो, अगदी. बाई, आपण गप्पांना सुरुवात कोल्हापूरच्या दिवसांपासून करूया का? हो, करूया ना, अगदी. कारण माझं कोल्हापूर हे फार आवडतं गाव आहे आणि आज मी मुंबईला आलेले असले तरी सुद्धा कोल्हापूरच्या आठवणी खूप जागे आहेत मनामध्ये. आणि कोल्हापूरची शाळा, कोल्हापूरचं कॉलेज, राजाराम कॉलेजला होतात ना? राजाराम कॉलेज. आणि तिथे आम्ही राहायचो. त्या भागात ब्रँच राजाराम हे शाळेचं त्या नाव होतं. आणि तिथे पण शिक्षक फार चांगले मिळाले. प्रत्येक ठिकाणी चांगला शिक्षक आणि ज्याची आठवण करावी असा शिक्षक मिळाला मला, प्रश्नच नाही काही. आणि राजाराम कॉलेजमध्ये गेल्यानंतर मवी राजाध्यक्ष आम्हाला ऑथेलो शिकवायचे. खूप छान शिकवायचे, अर्थात ते सांगण्याची गरज नाही. आणि काय पुढे जे व्हायचं ते झालं. त्यांच्याशी लग्न झालं. स्थलांतराचं कारण म्हटलं राजाध्यक्षांशी झालेलं लग्न हेच होतं ना? हो. मला थोडं आणखीन त्या दिवसांविषयी जाणून घ्यायचंय, कारण कोल्हापूर म्हणजे कलापूर. अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातली मंडळी तिथे होती तुमच्या लहानपणी. तुम्हाला खांडेकरांचा पण खूप सहवास लाभला ना? खांडेकरांचा खूपच. आणि ज्या भागात आम्ही राहायचो त्याच भागात खांडेकरही राहायचे, वि. स. खांडेकर. आणि माझ्या भाग्याची गोष्ट अशी की मला त्यांनी वामन मल्हार शिकवले, जोशी. हे का कोण जाणे, त्यांना आपण म्हणावं. आणि त्यांनी ऐकलं ते. आणि वामन मल्हार जोशी हे सगळे त्यांनी मला शिकवले. 6 व्याख्यानं त्यांची. व्याख्यानच म्हणायची ती, कारण एकतर्फी बोलायचे आणि खूप बोलायचे. आणि त्यांची मुलगी होती मंदा खांडेकर, ती पण माझी मैत्रीण होती, माझ्या बहिणीची. आणि खूपच छान वाटायचं त्यावेळेला. एवढं खरं. तुम्ही मगाशी म्हणालात की संस्थानिक वातावरण खरं तर कोल्हापूरचं. हो. पण तसं मोकळं ढाकळ होतं. म्हणजे मुलींना कोएड ज्याला म्हणतात तो तसा नवीन काळ होता ना, मुलं मुली एकत्र शिकण्याचा. तुम्हाला त्या काळात खूप छान मित्र लाभले, रणजित देसाईंसारखे. हो हो, अगदी. आणि ते आमच्या शाळेत असे कधीच नव्हते त्यांच्यापैकी कोणीच. पण रणजित देसाई त्या भागात राहायचे. नंतर शंकर पाटील पण त्या भागात राहायचे. पुरुषोत्तम पाटील, ज्या एक पुस्तक माझं त्या कोल्हापूरच्या मित्रांना अर्पण केलेलं आहे, तर ते त्यावेळेला हे करायला आले होते, BT कॉलेज. आणि आमचं वातावरण खूप मोकळं असल्यामुळे रोज गप्पासाठी आमचा गावाबाहेर बंगला होता, तिथे यायचे आणि गप्पा आमच्या व्हायच्या.
आणि कुटुंबातले लोक मुख्य म्हणजे खूप सहभागी व्हायचे त्यात. म्हणजे नाराजी अशी कुठेही नसायची, ही मुलं त्या मुली वगैरे असला भेदभाव काही नव्हता तिथे. या सगळ्या वातावरणात आपणही लिहावं, कथा लिहावी, ललित लेखन हां, लिहावं. तसं अगदी जुनं म्हणायचं तर आमच्या कोल्हापूरला एक हे आहे, घाटी दरवाजा म्हणून. तर तिथे एक वहीच आढळली मला आणि तिनं शिंग मारलं आणि मी त्यावर पहिलं माझं जे काही कच्चं अर्ध लेखन असेल ते तिथे झालेलं आहे, मशीनं हे केलेलं. पण मग राजा रामी नावाचं आमचं कॉलेजचं नियतकालिक होतं, तिथे लिहिलं मी. प्रत्येक वर्षी तिथे जवळजवळ लिहिणं झालं आणि एक छान दिवस होते ते. तुम्ही सांगत होतात पुलंनी आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आयुरकर यांनी एकत्र अभिरुचीमध्ये जे लिखाण केलं. होय होय. आणि सातत्याने लिहिलं. खरं म्हणजे राजाध्यक्षांनी इतकं सातत्यानं काही लेखन केलं असेल असं मला वाटत नाही. पण अभिरुचीमध्ये ते एक सदर लिहायचे, मासिक करतात. आणि पुरुषराज आळूर पांडे ते तिघं होते, नंतर पु ल देशपांडे, नंतर राजाध्यक्ष आणि आळूरकर नावाचे त्याच गल्लीमध्ये राहायचे. आणि थोडा असा त्याला गूढ आवाज देण्यासाठी मौजे पारलई असं करून काल्पनिक असं त्यांनी ते घेतलं होतं. आणि त्याचा आम्ही प्रकाशन समारंभही फार चांगला केला सगळ्याचा. बोरिवलीला आमचा पुतण्या राहतो, त्याच्या घरी आम्ही ते पुरुषराज आळूर पांडेचं हे केलं. आणि गरा कामत हे एक नाव घ्यायला पाहिजे, ते खूप आमच्या मागे असायचे त्यावेळी, हे लिहा, हे करा. आणि त्यांचा खूप असा आधार मिळाला आणि एक मैत्र पण मिळालं. खरंय. तुमच्या मैत्रिणींमध्ये सई परांजपेंचं पण नाव घेता येईल ना? ती एकदा आली होती घरी आणि मी त्यावेळी कोलंबीची आमटी केली होती आणि तिला ती फार आवडली. आणि तेव्हापासून तिचा फोन यायचा की मला काही दुसरं देऊ नकोस, फक्त ती आमटी दे. आणि ती आमटी तिला. आणि छान तिची माझी पण मैत्री चांगली आहे. आता आम्ही नेहमी भेटतो असं नाही, फोनवर तर असतोच आमचा कॉन्टॅक्ट. माझी मैत्रीण म्हणजे विजया मेहता, ती अगदी कॉलेजच्या दिवसापासूनची. कारण तिचे गुरु वाल कुलकर्णी आणि मी, माझेही ते गुरु, आणि हे एक बंध आमच्यामध्ये होतं. आणि त्यामुळे खूप विजयाचा स्नेह खूप होता. थोडंसं तुमच्या कथेकडे वळते. तुमच्या कथांविषयी तुम्हाला आता मागे वळून बघताना काय वाटतं? खरं अगदी सांगायचं तर मी काही पुन्हा एकदा त्या वाचले तसं वाटत नाही, पुनर्वाचन वगैरे केले असं. परंतु काय आपण का लिहिलं, उगाच लिहिलं अशी खंत मात्र मनात नाही आहे. मी वाचतच नाही आधी त्या, कारण काहीतरी तिथे थपकायचं आणि पुढे जायचं हा स्वभाव असल्या कारणानं तेच ते वाचायचं हे काही खरं नाही असं वाटायचं. कवीला विचारलं जातं अनेकदा की कविता कशी सुचते, तर कथा कशी सुचते? कथा काहीतरी एक घटना असते आणि मग ती घटना अशी विकसित होते, परंतु मग त्या घटनेचा आणि त्या कथेचा काही संबंध नसतो, ती आपल्या परीनं फुलत जाते. म्हणजे तुम्ही इतक्या कथा लिहिलात तर ह्या सगळ्या कथांच्या मुळाशी तुमचा अनुभव आहे. हो, पण त्याचं रूप मात्र बदलतं साहित्य. हो हो बदलतं ना. आणि त्यात भर पडते पुष्कळदा आणि वेगळ्या पद्धतीनं असं ते होत जातं. आणि कथा खूप लिहिल्या आणि त्याचं कारण दिवाळी अंक, त्या दिवाळी अंकांमध्ये प्रत्येक अंकात माझी एक त्यांना कथा हवीच असायची आणि मी लिहायची त्यावेळेला, उत्साहानं लिहायची, नाराजीनं नाही. आणि खूप छान असे दिवस होते ते. तुमच्या कथांमध्ये अनेकदा वेगवेगळं जे वातावरण दिसतं, म्हणजे काही कथांमध्ये रुग्णालय अनेकदा दिसतं, तर या सगळ्यासाठी काही वेगळी तयारी करायला लागते का, काही वेगळा अभ्यास करायला? नाही नाही, अजिबात नाही. कारण सुचते कथा आणि ती आपल्या मार्गानं पुढे जात राहते. मुद्दाम तिच्यासाठी तयारी, मग एक कथा आणि दुसरी कथा किंवा एक घटना आणि दुसरी घटना यांचं एक संमिश्रण होतं आणि मग एक तिसरीच कथा तयार होते.
असं पुष्कळ हे असतं त्यात. क्रिएटिव्ह फ्रीडम पण त्यात पुष्कळ मिळतं. तुमची तुम्हाला आवडणारी कथा कुठली? मला विदेही आवडते फार, आणि ती सगळ्यांनाच आवडते म्हणून मला अधिक आवडते. हो, विदे ही सगळ्यांचीच आवडती कथा आहे. त्या कथेचं पुनर्लेखन केलं होतं का तुम्ही? हो, अगदी वेगळं आणि कच्चं होतं ते लेखन फार. आणि आमचे संपादक त्यावेळेचे, त्यांना ती आवडली नाही कथा, आणि ते म्हणाले पुन्हा लिहा. आणि म्हटलं ठीक आहे, बघते प्रयत्न करून. आणि ती झाली, ती वेगळीच झाली, आणि तिची एक रूपक कथा झाली खरं तर. म्हणजे संबंध एका बाळाचा जन्म यावर आधारलेली अशी ती कथा आहे संबंध. तुमच्या कथांमध्ये स्त्रिया अधिक प्रकर्षाने व्यक्त झालेल्या दिसतात. आता तुम्ही जिथून सुरुवात केलीत, म्हणजे कोल्हापूरच्या दिवसांविषयी आपण बोललो, तिथपासून आजपर्यंत महाराष्ट्रातल्या स्त्रीचं जगणं खूप बदललं. तर काय वाटतं तुम्हाला तुमच्या कथांमधून? बदललं, आणि ते चांगलं झालं. आणि एक खरं सांगायचं म्हणजे तशी बदललेली स्त्री ही माझ्याही कथांमध्ये आलीच. आणि याचं कारण माझं कुटुंब हे होतं. त्या कुटुंबामध्ये सुद्धा अशा लिबरेटेड, स्वतंत्र बुद्धीच्या अशा स्त्रिया जास्ती होत्या. आणि त्या जर इतकं मोकळं वागताय तर आपण का नाही, असं एक वाटायचं. आणि विरोध असं कोणाचाच नव्हतं त्याला. आणि तुमच्या कथांमधूनही ते आपसूक व्यक्त होत गेलं. हो हो. तुम्हाला आवडणाऱ्या कथा कुठल्या, म्हणजे जागतिक साहित्यातल्या असतील, मराठी साहित्यातल्या असतील, किंवा कथाकार ज्यांनी तुम्हाला प्रभावित केलं असेल? विदेहीचं नाव मी आता घेतलंच, पण मला आशा बगेंच्या कथा खूप आवडतात. आशा बगे, सानिया, त्या मैत्रिणीच आहेत माझ्या, पण मैत्रिणी आहेत म्हणून नव्हे, मला आवडतातच त्या. उर्मिला सिरूर त्यावेळी लिहायच्या, परंतु त्या कमी लिहायच्या फार, त्यामुळे त्यांचं नाव असं ठसवलं जात नाही, पण त्या लिहायच्या. गौरी देशपांडे, गौरी देशपांडेंचं सगळंच लेखन मी खूपच आवडीनं वाचलेलं आहे. तुम्ही जागतिक साहित्यही खूप वाचलं, आणि खास करून फ्रेंच भाषा तर तुम्ही शिकलात ना? नाही, मी शिकले नाही, पण मला त्या भाषेचं आकर्षण होतं. आणि माझ्या मुली पण फ्रेंच हे करणाऱ्या. माझी मैत्रीण मंगला सरदेशपांडे, तिची माझी मैत्री होती. आणि असं योगायोगानं ते फ्रेंच सुरू झालं, आणि त्या भाषेबद्दल मला आकर्षण फार होतं. आणि त्यामुळे मी फ्रेंच शिकले, माझी मीच शिकले, असं काही कोणी मला शिकवलं अशातला भाग नाही. आणि तुम्हाला आवडणारे जागतिक लेखक कोण? मला आवडणारे तर बोपासा तर आहेच आहे, आणि मुराकामी. थोडंसं कवितेकडे वळते, कारण मर्ढेकरांची कविता तुमच्या आयुष्यातला एक खूप मोठा काळ मर्ढेकरमय असा जो होता, तर त्याविषयी काय सांगाल? मर्ढेकरमय होता, आणि मर्ढेकरमय राहिला तो अखेरपर्यंत. मला आठवतं आहे, मी PhD करायचं ठरवलं. आता का ठरवलं मला माहीत नाही, परंतु ठरवलं. आणि विषय फक्त मर्ढेकर हाच होता. आणि त्यावेळी वाल कुलकर्णी आले होते औरंगाबादहून, आणि ते म्हणाले घ्या. आणि त्यावेळेला असा एक नियम होता की सगळ्यांनी हे न घेतलेला कुणी असा विषय घ्यायचा, आणि मर्ढेकर या विषयाला स्पर्श केला गेला नव्हता, म्हणून मग मी तो घेतला. तो अवघड आहे हेही मला माहिती होतं, परंतु मला असं वाटलं की ते आव्हान आपण स्वीकारावं. आणि त्यावेळी राष्ट्रीय जोगांचे मुख्यार्थाची कैफियत नावाचा लेख हे झाला होता. तर असं वाटलं की मर्ढेकरांवर एक आपण असं लक्ष्यार्थ वगैरे लिहिण्यापेक्षा आपण मर्ढेकरांच्या कवितेचा मुख्यार्थ सांगावा ना, आणि तसा मग सांगितला गेला आहे. त्या पद्धतीची समीक्षा ही फार विशेष वाटते मला. म्हणजे मर्ढेकर जिथे जिथे राहिले त्याही ठिकाणांना तुम्ही भेटी दिल्यात. नाही, पूर्ण म्हणजे मर्ढेकर पूर्ण केले जिथे जिथे. आणि एका अर्थानं ती चरित्रात्मक समीक्षा होती, कारण ते जिथे जिथे होते. आता श्रीपू भागवत त्यांनी काही त्यांची पत्र जपून ठेवली होती, आणि त्या पत्रांवरनं मला कळलं की खूप ठिकाणी ते राहिलेले आहेत. पटण्याला राहिलेत, कलकत्त्याला राहिलेत, आणि बऱ्याच ठिकाणी राहिलेत. आणि मग मी तिथे तिथे गेले, आणि तिथे तिथे मला मर्ढेकर भेटले.
आणि त्यांचे डॉक्युमेंट्स भेटले मुख्य म्हणजे. तुमची आणि त्यांची प्रत्यक्षात कधी भेट झाली? नाही नाही, माझा एक लेख पण आहे, मर्ढेकरांची भेट राहून गेली. म्हणजे इतक्या अवतीभवतीच्या लोकांना मी पाहिलं, मुलाखती घेतल्या त्यांच्या, परंतु मर्ढेकर नाही भेटले. तेच बहुपेडी विंदा करताना मात्र अनुभव वेगळा होता ना? हो, तिथे तर हे असायचं, इथे पलीकडेच राहायचे आमच्याच कॉलनीमध्ये. ते खूप असे आर्टिक्युलेट होते, त्यांना खूप सांगायचं असायचं आणि त्यांना एक प्रश्न विचारायचा आणि आपण त्यांना उत्तर द्यायचं. अशा प्रकारे ती मुलाखत इतकी रंगत चालली की 6 भाग झाले तिचे. एक भाग 3 समीक्षक नावाचं ललितचं एक हे होतं, सदर होतं आणि त्यात बालकुलकर्णी, नंतर विंदा तर होतेच होते आणि मर्ढेकरही होते. पण मर्ढेकरांची मुलाखत अशी दुर्दैवानं नाही घेता आली कधी. तुमचे आवडते कवी कोण? मर्ढेकर विंदा तर झालेच. आवडते कवी असे खरं सांगायचं म्हणजे मी सगळेच कवी आवडीनं वाचले. म्हणजे कविता हा मला आवडणाराच प्रकार आहे आणि त्यामुळे म्हणजे मी एखादं असं बाजूला पडलेलं मासिक आलं तरी नुसतं पान प्रथम उघडते आणि कविता वाचते त्यात, आणि चांगल्या कविता असतात. म्हणजे माझ्या मनात त्या कवितांबद्दल कधी आढी नसते. स्वागत त्या कवितांचं करावं असं वाटतं आपल्याला. पुशी रेगेंच्या कविता कशा वाटतात तुम्हाला? पुशी रेगेंची कविता ही म्हणजे माधव वाचवाल म्हणाले होते की त्या कवितेशी माझं एक अफेअर आहे. तसं प्रिन्सिपल होते ते आमच्या कॉलेजचे, पण ते प्रिन्सिपल असण्याचा आणि ह्या कविता आवडण्याचा काहीच संबंध नव्हता. मला त्रिधा राधा आवडते आणि कविता ही वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला उलगडत जाते. तसं त्रिधा राधा आज तागायत मला ती कविता वेगवेगळे अर्थ सुचवत राहते आणि ती खूप आवडते. पाहिले न पाहिले ही कविता किंवा देशांतरीच्या गोष्टी सांगता, हे त्यांच्या अशा संक्षिप्त असायच्या कविता. म्हणजे आपल्याला संक्षिप्त वाटायच्या पण त्यात खूप अर्थ भरलेला असायचा. मराठी साहित्यिक असं म्हटलं की बालकवींची कविता सगळ्यांनाच खूप मोह घालते. हो, तर नाही याचं कारण म्हणजे मला स्वतंत्रपणे बालकवी आवडलेच, परंतु मर्ढेकरांना बालकवी फार आवडायचे. हा एक आमच्यात अनुबंध होता आणि त्यामुळे मर्ढेकरांना ते आवडायचे. नंतर इंदिरा संत आवडायच्या आणि मलाही मग इंदिरा संत खूप आवडायला लागल्या आणि मी खूप खूप आवडीनं वाचल्या त्या कविता. तुम्ही आता कॉलेजचा उल्लेख केलात. अनेक वर्ष तुम्ही विद्यार्थ्यांच्या पिढ्या तयार केल्यात असं मी म्हणेन. तर काय वाटतं आज तुमचे विद्यार्थी जेव्हा उत्तम लिहिता आहेत, उत्तम समीक्षा करतायत? कौतुक वाटतं आणि स्वागत करावं असं वाटतं त्यांच्या कवितांचं. कधी त्यांना प्रस्तावना लिहावीशी वाटली तर मी त्यांना सांगते की नको, तुमचं तुम्ही लिहा आणि तुमच्या कवितेत आहे ते तुमचं आहे, त्याला हे पुस्ती वगैरे कशाला पाहिजे. मीना गोखले तुमच्या विद्यार्थिनी? हो, मीना अगदी. आणि एक उत्तम अध्यापक आणि एक त्यांनी मला खूप साथ दिली. सगळ्याच भूमिकांमध्ये खूप साथ दिली त्यांनी मला. तुम्ही आत्ता म्हणालात की कवितेमध्ये, कविता वाचनात, कवितेच्या समीक्षेत तुम्ही रमलात, पण तुम्ही स्वतः कविता लिहिली नाहीत. त्याचं काय कारण? नाही, खरं सांगायचं म्हणजे मी लिहिली, माझ्यापुरती होती, ती खाजगी होती आणि तशी मी दाखवली नाही कोणाला. एकच कविता मला वाटतं सत्यकथेत माझी 1 किंवा 2 कविता आल्या असतील आणि त्यानंतर मग नाहीच. प्रसिद्धीसाठी अशी कुठली कविता पाठवली नाही. पण माझ्याकडे एक वही आहे आणि त्यात काही ना काही कविता गझल टाईप अशा, कारण प्रभाव होता ना तो, आणि तो प्रभाव असा स्पष्ट झाला याच्यातून. पण मी सांगत होते की कवी अनिल, तर आमचं लग्न ठरल्याची पहिली बातमी मी म्हणजे बऱ्याच जणांना नंतर ते कळलं होतं, परंतु कुसुमावती देशपांडे त्यांच्या पत्नी, समीक्षक, ललित लेखिका, तर त्यांनी मला पहिलं पत्र लिहिलं की तुम्हाला आशीर्वाद द्यायचा की तुमचं अभिनंदन करायचं. कारण आप्पासाहेबांनी म्हणजे अनिलांनी ते हेरलेलं होतं आणि ते आले होते आणि त्यावेळी मला त्यांनी अंबाबाईच्या देवळात नेलं होतं
आणि तिथे का कोण जाणे, त्यांना असं वाटलं की या मुलीचं लग्न यांच्याशी झालं पाहिजे. मग त्यांनी मला वाटतं कुसुमावतींना कळवलं आणि कुसुमावतींचं ते पत्र आत्ता मी म्हटलं ते तुमचं अभिनंदन करायचं की फार कोणाला सांगितलं नव्हतं, पण माझ्या जाऊबाईंना माहिती होतं, आईला माहिती होतं माझ्या. आणि आई खूपच लिबरल होती, तर तिला सांगितलं असं असं आहे. ती म्हणाली चांगली गोष्ट आहे की कर. म्हणजे वयात अंतर, नंतर जात आमची जाती वेगवेगळ्या, जेवणाचं कल्चर म्हणतो आपण ते वेगवेगळं, पण कधी आईनं कधी आक्षेप घेतला नाही. आणि त्यामुळे आम्ही एका सामायिक कुटुंबात वाढलो. एक विचारांनी खूप पुढारलेलं असं वातावरण तुम्हाला दोन्हीकडे मिळालं. हो हो, अगदी अगदी. म्हणजे तिथेही एक कुटुंब होतं कोल्हापूरला आणि इथे मुंबईला पण तेच कुटुंब तसंच मिळालं. वातावरण मिळालं. म्हणजे सगळंच शिकले मी तिथे. म्हणजे नवीन एक काय म्हणूया आपण कल्चर आत्मसात करणं म्हणजे काय असं मला वाटलंच नाही, कारण सहज 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 सगळं ते असं आत भिरत गेलं. ते जे दिवस होते त्या काळात घरात म्हणजे कसं वातावरण होतं आणि गप्पांच्या मैफिली खूप व्हायच्या का? खूप जणांचे कुठे मुंबईत आल्यानंतर? मुंबईला आल्यानंतर हो होतातच ना. आणि आम्ही राहायचो म्हणजे 4थ्या मजल्यावर राहायचो, पण आमच्याकडे अगदी तक्रार न करता कितीतरी लोक आले. आणि मुख्य म्हणजे राजाध्यक्षांचे मित्र हे जास्ती आले. आणि आमच्या मैफिली व्हायच्या, जेवणं व्हायची. आणि फारच, शिवाय माझे इस्माईलमध्ये शिकवायची मी काही 2 वर्ष, तर तिथले हे कलिग्ज ते पण यायचे. आणि असा आमचा एक गोतावळा म्हणू आपण तसा जन्माला हे निर्माण झाला होता. आणि साहित्य सहवासमध्ये आल्यानंतर तर अधिकच या सगळ्यात भर पडली असेल. हो हो, अगदी. आणि साहित्य सहवासाचं वातावरणही असं एखाद्या कुटुंबात असावं असं वातावरण आहे. आता काही लोक हे जवळचे जास्ती, काही हे होतंच, परंतु कधी आमच्यात भेदभाव ग्रुप्स असं कधी झालं नाही. सगळे छान. आणि शांताबाई होत्या त्यावेळेला इथे. शांताबाई, अरविंद गोखले माझे आवडते कथाकार त्यावेळेचे ते होते. आणि आम्ही चौघं मिळून पुष्कळ गोष्टी केल्या, सिनेमे पाहिले, जेवणं केली. विंदांचाही तुम्हाला इथे खूप सहवास मिळाला. विंदांचा पुष्कळ मिळाला सहवास. आणि 3 समीक्षक, ते जेव्हा ललितमध्ये सदर सुरू झालं तेव्हा तर मी जायचीच विंदांकडे, कारण एका सेशनमध्ये ते आटपणारं नाही हे मला माहीत होतं. मग मी पुन्हा पुन्हा जायची आणि त्यांची अपॉइंटमेंट वगैरे घेऊन जायची. मग ते त्यांचं टिपिकल वाक्य होतं, मी जरा सभ्य होऊन येतो म्हणून. मग शर्ट घालून यायचे. मग अर्थात पुस्तक करताना ते सगळं वाढवलंही. आत्ता तुम्ही सिनेमांचा उल्लेख केलात. कुणाचा? सिनेमाचा उल्लेख केला तुम्ही. तर साहित्य व्यतिरिक्त काय काय आवडतं तुम्हाला? सिनेमा आवडतो, पण मी सिनेमाला मी फिल्म सेन्सर बोर्डचे मेंबर होते. त्यामुळे मला त्या तिकीट मिळणं, म्हणजे एक तर कार्ड असायचं आणि तिकीट मिळणं हे कठीण जायचं नाही. त्यामुळे सिनेमे खूप पाहिले. आणि माझी मैत्रीण अंबिका सरकार, रमेश सरकार यांच्याबरोबर, त्यांचं अगदी जवळ होतं ते घर त्यांचं, त्यामुळे त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याबरोबर पाहायचे. चर्चगेट समोर होतं, त्यामुळे गाडी पकडायची आणि यायचं. आणि तुम्ही स्वतः नाटक लिहिलं तर पण हा व्यवहार आहे. आणि मामा वारेकरांचं प्राईज होतं त्यावेळी एक, तर सदाशिव आठवले नावाचे आमचे गुरु होते माझे, त्याने आणि मी मिळून लिहिलं. आणि अगदी विभागणी केली होती की हा अंक तुम्ही लिहा, तो अंक तुम्ही लिहा. आणि असं करून ते नाटक सिद्ध झालं. आणि त्याला मला वाटतं पहिलं बक्षीस पण मिळालं होतं. हा व्यवहार आहे. प्रयोग नाही झाला त्याचा कधी. जानकी देसाईचे प्रश्न? जानकी देसाईचे प्रश्न त्याचं हे खूप झाली. रूपांतर ते आधारित पण आहे, नाही म्हटलं तरी. एक कोणीतरी व्यक्ती असते आणि ती व्यक्ती मग तुम्हाला हे करते,
कारणीभूत होते तुम्हाला. आणि मग ती फुलत जाते कथा त्यामुळे. पण मग आणखीन नाटकं लिहावी तसं वाटलं नाही का? नाही वाटलं. आणि जे वाटलं नाही ते मी मुद्दामहून काही केलं नाही कधी. आणि काय तुम्हाला आज आता मागे वळून बघताना काय वाटतं की म्हणजे तुमच्या साहित्याविषयी पण आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्षांच्या साहित्याविषयी पण काय वाटतं? काय मागे वळून पाहताना हे साहित्य जे आहे, जे वाचलं आहे ते आवडतं, कारण ते निवडूनच वाचलेलं असतं. आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष त्यांनी मला खूप दिलं, एवढंच मी म्हणेन. आणि आम्ही काही काळ म्हणजे ते गुरु तर होतेच माझे, पण पुढे आम्ही कलिग्जही झालो. आणि खूप खूप त्यांच्याकडून मला मिळालं. आणि त्यांचे विद्यार्थी माझे विद्यार्थी एक झाले इतकं की त्यांचं एक गुरुकुल आणि माझं गुरुकुल हे एकच झालं, एकी सामावले. आणि त्यांची माझी दैवतही एक झाली. म्हणजे असं भेदभाव कधी आलाच नाही कधी. आणि कुटुंबाविषयी काय सांगाल? कुटुंब चांगलंच आहे माझं, प्रश्नच नाही. सध्या कशात वेळ जातो तुमचा? काय करता सध्या? मी काय, माझं एक शेड्यूल, मी असं नेहमी म्हणते की माझा एक अजेंडा असतो दिवसाचा आणि तो पूर्ण करायचा आणि त्याप्रमाणे तो पूर्ण होतो. म्हणजे त्यात शिस्त अशी नसते, परंतु मी करते. आणि साहित्य सहवास त्या दृष्टीनं खूप चांगलं आहे. ते कुटुंबच आहे साहित्य सहवास आहे. आणि तिथे मग सगळं आपलं वेळापत्रक जे असतं ते पूर्ण करायचं, खाली जायचं, मैत्रिणींना भेटायचं, गप्पा करायच्या, कुठेही कुचाळकी नसते, त्यात स्वच्छ गप्पा असतात, काही ऐकायला नवीन मिळतं आणि छान वाटतं फार. सध्याच्या पिढीचं काही वाचता का किंवा जे पाहता? अलीकडे दूरदर्शन म्हणा किंवा अनेक ही माध्यमं खूप झाली आहेत, तर या सगळ्याविषयी काय वाटतं तुम्हाला? आत्ताची मुलं कसं लिहितायत? नाही, काय आहे, कविता असतात त्या चांगल्या असतात, परंतु बाकीचं सुमारच असतं म्हणायला पाहिजे. आणि राजाध्यक्षांचंच एक वाक्य होतं, प्रमोट्स मेडिओक्रिटी प्रमोट्स मेडिओक्रिटी. तर तसं झालं आहे ते थोडंसं मध्यम अशा दर्जाचं साहित्य आणि तेच लोकांना आवडायला लागलं आहे. त्यामुळे अभिजात जड शब्द आहे जरा, ते वापरायचं, ते हे करायचं, एवढं कोणाला आता ओढ राहिलेलं नाही आहे. मगाशी तुम्ही मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष सरांच्या आठवणी सांगत होतात, तर तुमच्या कथांच्या बाबतीत त्यांचा अभिप्राय काय असायचा? त्यांना मी काही आवर्जून दाखवत असे असं नाही आणि मुद्दाम दाखवत नसे असं नाही. आणि तेही काही कधी हे चांगलं आहे, हे वाईट आहे असे अभिप्राय देत नसत कधी. पण एक खरं की ते तसे थोडे लेथार्जिक होते, त्यामुळे त्यांनी लिहिलं खूप आणि खूप चांगलं लिहिलं. परंतु त्यांचे संग्रह म्हणजे मीच प्रकाशक शोधून वर्गीकरण करून ते संग्रह सगळे प्रकाशित केलेत त्यांचे. आज तुमचे विद्यार्थी, आपण मगाशी त्याच्याविषयी बोलत होतो, तर इथे ढवळे पण आहेत, विलासजी ढवळे आहेत तुमचे विद्यार्थी. अनेक विद्यार्थी आजही तुम्हाला जोडून आहेत आणि तुमच्या शिकवण्याची आठवण करतात. मी सायन्सचा विद्यार्थी एल्फिन्स्टनला होतो आणि विजयाबाई तिथे आम्हाला मराठी शिकवायच्या. वैशिष्ट्य म्हणजे मला जे जाणवलं तर ते सायन्सचा हा क्लास आहे अशाच भावनेने त्या बघायच्यात नाही. त्या पूर्ण तयारीनिशी यायच्या आणि शिकवण्यात रंगून जायच्या. म्हणजे आम्हाला ते त्या वाङ्मयाच्या विद्यार्थ्यांचाच मान देऊन शिकवत आहेत असं वाटायचं. 2 वर्ष त्यांनी आम्हाला शिकवलं. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी अशी 2 पुस्तकं शिकवली. एक दुर्गाबाईंचं ऋतुचक्र आणि दुसरं विद घाट्यांचं पांढरे केस हिरवी मने. आता ऋतुचक्र हे तसं 18व्या वर्षी वगैरे वाचायला अवघड असं पुस्तक आहे, पण विजयाबाईंनी ते इतकं छान शिकवलं की ते आम्हाला फार आवडायला लागलं. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्या शिकवताना केवळ त्या पुस्तकाविषयी किंवा त्या पांढरे केस हिरवी मनेमधल्या एखाद्या लेखाविषयीच त्या बोलायच्या नाहीत, तर पूर्ण वाङ्मयीन एकंदरीत घडामोडी किंवा इतर वाङ्मयांचा संदर्भ देऊन त्या बोलायच्या. कधी त्या वर्गात अख्ख्या कविता तोंडपाठ म्हणून दाखवायच्या ज्या संदर्भात यायच्या.
त्यामुळे त्यांचं शिकवणं हे निव्वळ एक आता तास आहे आणि आता तुमची पुढे परीक्षा आहे असं नसून एकंदरीत ते आम्हाला वाङ्मयाची मोठी जाण करून द्यायच्या. आणि त्यामुळे त्यांचं व्याख्यान, त्याला आपण व्याख्यान म्हणू शकतो, रंगायचं आणि आम्ही ते अत्यंत आवडीने अटेंड करायचं. विजयाबाईंनी आम्हाला काय दिलं तर मी असं ऐकलं होतं, वाङ्मयाची तशी आवड आणि वाचन मला होतंच म्हणजे वडिलोपार्जित आलेलं. आणि मी असं ऐकलं तर वाल कुलकर्णींनी त्यांच्या विद्यार्थ्यांना काय शिकवलं तर वाङ्मयावर प्रेम कसं करायचं हे शिकवलं. विजयाबाईंनी नेमकं आम्हाला ते शिकवलं. वाङ्मयावरती प्रेम करा, कवितेवरती कसं प्रेम करा. कविता हा त्यांचा खास आवडीचा विषय. म्हणजे त्यांनी कथा लिहिल्या, समीक्षा लिहिली, पण कविता हा त्यांचा वीक पॉईंट. आणि ती कविता कशी वाचावी, कविता कशी समजून घ्यावी हे भान विजयाबाईंनी दिलं आम्हाला. तर आपल्याला आयुष्यात असे काही प्रश्न येतात आपल्या आयुष्यात आणि आपल्याला त्याची उत्तरं तर सापडत नाहीच, पण त्याचा विचार कसा करावा हे सुद्धा काही वेळेला आपण संभ्रमात पडतो. अशा वेळेला विजयाबाईंकडे गेल्यावरती त्या काही पुस्तकं सुचवायच्या. उदाहरणार्थ त्यांनी मला बर्ट्रांड रसेलचं मॅरेज अँड मोराल्स हे पुस्तक वाचायला सांगितलं. त्यामुळे मला रसेल सापडला. मग पुढे कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस वगैरे, एज ऑफ रिझनिंग हे सगळं म्हणजे रसेल आला. त्यांच्यामुळे मी सिमॉन द बुवे वाचली. त्यांच्यामुळे मी अ सॉर्ट ऑफ लाईफ सारखं ग्रॅहम ग्रीनचं आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचलं. किंवा इवन सिमॉन द बुवेचं सेकंड सेक तर जगप्रसिद्ध आहे, पण त्यांच्यामुळे अ इझी डेथ म्हणून सिमॉन द बुवेचं एक छोटं पुस्तक आहे, अत्यंत उत्कृष्ट आहे. अशी पुस्तकं विजयाबाई त्यांच्यामुळे आम्ही वाचली. आणि ही पुस्तकं वाचल्यामुळे आमची जी जीवनाविषयी जी जाण तयार झाली ती तुम्हाला इतर कुठल्याही अनुभवातून मिळते, पण कुठल्याही पुस्तकातून मिळत नाही. म्हणजे जीवनाला समोर कसं जायचं, मुख्यतः विजयाबाई ह्या नुसतं वाङ्मयावर नाही तर आयुष्यावरती प्रेम करायला त्यांनी शिकवलं. आणि हे म्हणजे आम्ही नकळत त्यांच्याकडनं शिकत गेलो. आणि एकदा तुम्ही विजयाबाईंच्या त्या विद्यार्थी झालात की मग तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग होऊन जाता. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला कुटुंबात सावरून घेतलं. आता त्या आठवणी त्यांना आहे ते जास्ती चांगलं आहे ना. विलास ढवळे हे तिकडे सायन्सचे विद्यार्थी होते खरे, पण यायचे. नंतर मॉर्निंग बॅच होती आमच्याकडे, तर त्या मॉर्निंग बॅचचे विद्यार्थी यायचे. म्हणजे कुणाला काय शिकवलं हे सुद्धा माझ्या पक्कं, कारण प्रतिसाद तसा असायचा ना त्यांचा. समीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्ही खूपच काम केलं आहे, विपुल असं काम केलेलं आहे. काय वाटतं मराठी समीक्षेविषयी तुम्हाला आणि समीक्षा ग्रंथांविषयी पण? समीक्षा काय वाटणार, बऱ्यापैकी असते. आणि ग्रंथ म्हणून होतात, पण प्रकाशकांची वानवाच असते ना, आणि त्यामुळे कठीण असतं थोडं. तुम्ही स्वतः अनेक समीक्षात्मक नोंदींचे ग्रंथ केलेत, म्हणजे वाङ्मय कोश असेल किंवा अशा पद्धतीचं. या पद्धतीच्या ग्रंथांची गरज आपल्याकडे आहे का अधिक असं वाटतं? हो आहे ना, कारण वाचक म्हणून तुम्हाला हाताला तुमच्या बोट धरून पुढे न्यायला समीक्षक हाच असतो. आणि समीक्षकावर तेवढं उपेक्षेनं पाहून चालणार नाही. वाचक समीक्षक लेखक अशी ती हे युती पाहिजे व्हायला. आणि आस्वादक समीक्षा हवी असं वाटतं का? हो, आस्वादक हवीच, कारण तिच्याबद्दल टीका खूप झाली आस्वादक. परंतु प्रथम तुम्ही आस्वाद घेता आणि नंतरच मग पुढचं पाऊल तिची समीक्षा, म्हणजे ते तुमच्या मनात आधी भिनलं पाहिजे ना. आणि ते भिनल्याखेरीज तुम्हाला त्याचं हे करता येत नाही, विश्लेषण करता येत नाही. जसं आहे मनोहर तरीवर बरीच चर्चा झाली आपल्याकडे आणि त्यावरती तुमचं पुस्तकही आलं, तर त्या पुस्तकाविषयी काय सांगाल? काय ते पुस्तक अगदी कच्चं असताना मी वाचलं होतं आणि मला आवडलं होतं ते. आणि खूप मोकळं असं लिहिलेलं आहे त्याच्यात. तिथे कुठेही सुनीता देशपांडे या पु ल देशपांडेंच्या पत्नी अशा प्रकारचा आविर्भाव नाही आहे. त्यांनी खूप मोकळेपणानं असं लिहिलेलं आहे.
आणि स्मृतिचित्रेनंतरचं एक चांगलं आत्मचरित्र हम्म. किंवा आठवणीतल्या प्रदेशातली भ्रमंती असं त्यांनी म्हटलंय त्याला. हम्म. नाही, सुनीता देशपांडेंचं पुस्तक हे मला इतकं महत्त्वाचं वाटतं, लँडमार्क म्हणावं तसं पुस्तक होतं ते. स्मृतिचित्रेनंतर म्हटलं तर इतकं प्रांजळ आत्मचरित्र. हो हो हो. आणि मी ते आधी हस्तलिखित ते वाचलं होतं आणि त्यानंतर आम्ही एक सेमिनार पण ठेवला होता त्या पुस्तकावर, असं आठवते मला. आणि पु ल आणि सुनीताबाई त्याला हजर नव्हते राहिले, पण शेवटी आले. त्यांच्या पुस्तकावर जी परीक्षणं आली ती परीक्षणं त्या मला द्यायच्या आणि काशी माझ्याकडे 4-5 परीक्षणं होती. मग त्यातून एक पुस्तक केलं आम्ही. आहे मनोरतरी वाचन आणि विवेचन असं. पुलंनी सुचवलेलं हे होतं ते. सुनीताबाईंविषयी काही आठवणी आहेत का? कारण तुमची छान मैत्री पण होती ना. हो, मैत्री तर होतीच, प्रश्नच नाही. आणि त्यांचे तुमचे आवडते विषय म्हणजे कविता हो, आणि साहित्य. माझ्यापेक्षा तिला कविता जास्ती आवडायची आणि वाचनं तर व्हायचीच आमची कवितांची. त्यांनी कार्यक्रम केले त्याला मी आवर्जून उपस्थित राहत असे. तुम्ही ललित लेखनही पुष्कळ केलं. मला तुमच्या एका सदराचं नाव आठवतं आहे, नित्य नवा दिवस जागृतीचा. हां, ते संपादकांच्या आग्रहासाठी की तुम्ही लिहा एक सदर. मग कुठलं द्यायचं, त्यावेळेस 40ची माझी संपली होती. मग नित्य नवा दिवस, काही नवीन आकलनं तुम्हाला जीवनाविषयी होत राहतात आणि स्वतःविषयी सुद्धा. तर त्यातून ते केलं होतं. अनेक असे विषय तुमच्या कथांमधून वाटतात की तुमच्या कायम चिंतनाचा विषय राहिलेत. मग जन्म असेल, मृत्यू असेल, काही नातेसंबंध असतील, तर याविषयी काय सांगाल तुम्ही? जन्माविषयी तर विदेहीबद्दल बोलले, ते रूपक कथाच झाली ती पुढे. चिंत्रेम खानोलकरांनी त्याला फार चांगली शाबासकी दिली होती आणि बक्षीस त्याचं मला म्हणून एका नाटकाचा अंत त्यांचं ते त्यांनी हे नव्हतं, प्रयोग नव्हता झाला, ते त्यांनी पाठवलं होतं मला. बा, सोनटक्के होते त्यावेळी, कमलाकर सोनटक्के, त्यांनी केलं होतं ते नाटक. पण काही विषय तुमच्या चिंतनामध्ये वारंवार येतात का, किंवा त्याच्यावरती आपण खूप विचार करतोय, त्याचे विविध अर्थ शोधतोय, असं तुम्हाला जाणवतं का? ते कवितांबद्दल वाटतं, कथांबद्दल नाही वाटत. कथा ही फुलस्टॉपच असतो तो, म्हणजे जे सांगायचं ते सांगून संपलं. आता मग ते उगीच वाढ विस्तार त्याचा करण्यात अर्थ नाही असं वाटतं. पुनर्लेखन असं नाही कधी केलं मी, पण कविता ही मात्र तुम्हाला नवीन अर्थ सुचवत जाते. पण एखादी कथा लिहित असताना कधी अडायला झालं का, की आता सुरुवात केली आहे पण ही कुठे जातीये पुढे कळत नाहीये, किंवा असा शेवट सुचत नाहीये, किंवा काय कुठे काही असा तिढा आल्यासारखं आठवतंय का कधी? हो, होतं तसं. आणि मग मी थांबते त्या वेळेला, म्हणजे अगदी मुद्दा म्हणून त्यात काही हे वाटा शोधत बसायचं असं करत नाही, पण कधीतरी ते प्रवाही होतं आणि सुचतं, नाहीतर मग थांबायचं, काय कळलं. तुम्ही जी समीक्षा लिहिलीत त्यामध्ये चरित्रात्मक समीक्षा मोठ्या प्रमाणात आहे. तर या प्रकारच्या समीक्षेकडे तुम्ही कसं बघता, आणि तुमच्या आधी इतका ट्रेंड होता का हा? चरित्रात्मक समीक्षा ही आवश्यक आहे, कारण तुम्हाला तो माणूस समजल्याखेरीज आणि त्याचं चरित्र समजल्याखेरीज त्याच्या साहित्याकडे जाता येत नाही. आणि त्यामुळे चरित्रात्मक समीक्षा ही बदनाम झाली होती काही काळ. हास्यास्पद झाली होती. हास्यास्पद नाही म्हणणार, परंतु नाराजी तिच्याबद्दल. परंतु मी तिची वाट शोधली नाही, कारण मला माणूस हा महत्त्वाचा वाटतो आणि त्या माणसाकडून तुम्ही साहित्याकडे जाता. या संदर्भामध्ये मर्ढेकरांच्या बाबतीत असेल किंवा करंदीकरांच्या बाबतीत काही विशेष आठवत आहेत का, की म्हणजे ज्यांनी आकलनामध्ये फरक झाला अशा पद्धतीचं काही प्रसंग? आकलनामध्ये, त्यांच्या कवितेच्या आकलनामध्ये फरक व्हावा अशा काही चरित्रात्मक नोंदी आत्ता पटकन आठवत आहेत का? नाही, विंदांबद्दल तर मी अगदी चहूबाजूनं त्याचा शोध घेतलेला आहे विंदांचा. आणि मर्ढेकरांचं ते ताकदच अशी आहे त्याची की ते होतंच, तुम्हाला वेगवेगळे अर्थ सुचवत राहणारी अशीच ती कविता आहे. म्हणजे मला मागे वळून पाहताना वाटतं की अरे आपण इतका कठीण कवी कसा काय निवडला PhD साठी. परंतु मला एक आठवण आहे, एका प्राध्यापकांकडे मी गेले आणि त्यांना म्हटलं
की मला ह्याच्यावर करायचं आहे. ते म्हणाले थांबा, आता वामनराव येत आहेत, ते आल्यानंतर तुम्हाला गाईड करतील. मग त्यांनीही तुम्हाला या विषयासाठी अनुमती दर्शवली? हो हो. आणि ते राहायचे इथेच ना, त्यामुळे त्यांना तिथल्या तिथे ॲप्रूव्ह करून घेण्यासाठी सांगणं हे ते. कारण त्यांच्या कवितेच्या दुर्बोधतेचं लोकांना थोडं दडपण यायचं किंवा अजूनही येतं. हो. पण तुम्हाला ती नाही, तशी पण कधी काय वाटली? त्यावेळी गाजलेला लेख होता ना मुख्यार्थाची कैफियत, हम्म. तर तो मुख्यार्थ सांगणं हे मला फार महत्त्वाचं वाटायचं. आणि तो अर्थ मी सांगितलेला आहे त्या मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ या ह्याच्यात. तुमच्या पिढीला अतिशय प्रभावित करणारे कवी म्हणजे कुसुमाग्रज ना? हो. विशाखाचे दिवस त्यांचे, माझ्या पिढीला म्हणजे मोठे मोठे लोक आहेत माझ्यापेक्षा कितीतरी मोठे, आणि कुसुमाग्रज हेच अत्यंत त्यांचं प्रभाव. दैवत, प्रश्न नाही. हम्म. विशाखा तुम्ही विकत घेतलेला पहिला काव्यसंग्रह? हो हो हो. हम्म. आहे माझ्याकडे अजून तो. त्या कवितेने एकदम भारून टाकलं होतं. तुमचा कुसुमाग्रजांचा भेटीचा योग आला असेलच? आला, कारण आम्ही एक पुस्तक संपादित करत होतो पुण्याला, बालभारती म्हणून. तर कुसुमाग्रज ते संपादक याच्यात होते, तर ते यायचे आणि एक ते पु ल देशपांडे आणि मी असं मिळून नागो कालेलकर होते त्यात. हम्म. आणि मी नाशिकला गेले तेव्हा सगळं कुसुमाग्रजांचा पदस्पर्श ज्याला ज्याला झालाय ते सगळं पाहिलं. हम्म. कुसुमाग्रजांची खोली, त्यांचं ते पटांगण. कवितेबरोबर तुम्ही म्हणालात तसं चित्रपट, नाटक या सगळ्यामध्ये तुम्हाला रुची होतीच, पण तितकीच स्वयंपाकामध्येही रुची होती आणि तिथेही तुम्ही तितक्याच रमता. हो, स्वयंपाक ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे कविता इतकी महत्त्वाची वाटते ती मला. म्हणजे आणि अगदी जर तुमची हे असेल, इन्व्हॉल्वमेंट असेल त्यात, तर एखादा पदार्थ उत्तम व्हायला पाहिजे यासाठी. आणि मला खरं म्हणजे याचं वावडं होतं फिशचं वगैरे, परंतु मी शिकले ते. आणि एक आमच्या मुलांसाठी, कारण त्यांना हे हवं होतं ना. बरोबर. तुमच्या स्पेशालिटीज काय आहेत? काय लोकांना खाऊ घालता तुम्ही? काय आवडतं सगळ्यांना तुमच्या हातचं? काय आता सांगायचं, कोलंबीची आमटी, रसगोळीची. नंतर पण माझी सूनच माझ्यापेक्षा चांगलं करते आता. खूप वाचलं, त्यांनी सांगितलेलं वाचलं, त्यांचं वाचलं, आणि हळूहळू आमच्यात मैत्री निर्माण झाली. आणि आता ती खूप घट्ट आहे. आता त्या मावशी म्हणते मी तिला म्हणून मी अगतुगच म्हणते. आता ती थकली आहे, पण तरीही तिला अजूनही काही सांगायचं असेल, काही हवं असेल तर ती अगदी हक्काने मला सांगते. आणि मीही तितक्याच हक्काने तिला काही विचारते, काही सांगते. मावशीचा माझ्या मुलींवर, दोघींवर, सावनी शर्वरीवर प्रचंड जीव आहे दोघींवर. कारण त्या अगदी लहान असल्यापासून मावशीने त्यांना इतका वेळ दिलेला आहे, इतकं काय शिकवलेलं आहे. मुलींना पण त्यामुळे मावशीबद्दल खूप प्रेम वाटतं. मावशीचं जे पूर्ण करिअर आहे, प्राध्यापक म्हणून, लेखिका म्हणून, त्या काळात ती सेन्सॉर बोर्डाची सदस्य पण होती. नाटकं, सिनेमा हे सगळं ती बघून त्यासाठी काम पण करत होती. हे सगळं तिने खूप कष्टाने, मेहनतीने सगळं केलेलं आहे. आणि तेव्हा घर चालवणं, कारण माझे सासरे तेव्हा निवृत्त झाले होते, आणि घर चालवण्यापासनं तिने सगळं केलं. उत्तम स्वयंपाक करत होती ती, अजूनही तिची करायची तयारी असते. उत्तम स्वयंपाक करणं, लोकांना घरी जेवायला बोलवणं, नंतर पाहुणचार करणं, कुणी अडचणीत असेल, आजारी असेल तर त्यांना मदत करणं, हा तिचा स्थायी भाव आहे. तिने ते खूप लोकांसाठी केलेलं आहे. तुमच्या मुलाची अशी तक्रार आहे की त्यांच्यापेक्षा सुनेवर तुमचं जास्त प्रेम आहे, याविषयी काय सांगाल? शक्य आहे, आणि तसंच असलं पाहिजे ना, नाहीतर मग भेदभाव जर निर्माण झाले आणि भांडणं झाली तर. लहानपणापासून आईनी आणि भाईनी आम्हाला खूप एक्सपोजर दिलं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, सिनेमे, संगीत, अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची देखील आम्हाला ओळख करून दिली. म्हणून अगदी लहानपणापासून त्या अर्थाने समृद्ध बालपण होतं आणि आम्हाला खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं. दुसरा फायदा म्हणावा तर असा की आमच्या घरी त्या काळी महाराष्ट्रातले अनेक दिग्गज
लेखक, कवी, विचारवंत, कार्यकर्ते यायचे. आणि लहानपणापासनं ह्या लोकांना बघून खरी मोठी माणसं काय कोण असतात हे कळलं. आणि म्हणून माझ्या मते तरी आम्हा तिघांचे पाय जमिनीवर राहिले नेहमी, कारण आम्हाला खरा म्हणजे मोठेपणाचं प्रतीक काय असतं हे आम्हाला कळलं. आईबद्दल सांगायचं तर आम्ही जेव्हा लहानाचे मोठे होत होतो तेव्हा आई 4 आघाड्या सांभाळत होती. एक म्हणजे अर्थात एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये अध्यापन, दुसरं म्हणजे PhD साठी संशोधन, तिसरं म्हणजे तिचं क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे कथालेखन, आणि चौथं म्हणजे घर सांभाळणं. आणि सांगायचा मुद्दा असा की तिने आम्हाला देखील खूप वेळ दिला. म्हणजे असं नाही की इतकी कामं आहेत, इतके कार्यक्रम आहेत म्हणून आमच्याकडे कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष केलं. म्हणजे आई आम्हाला बाहेर घेऊन जायची, आमच्यासाठी विशेष पदार्थ करायची, पुस्तकं वाचून दाखवायची. तर त्यामुळे आम्हाला खूप आयुष्यात फरक पडला. म्हणजे आम्ही तिघं अर्थात आईची मुलं, बायोलॉजिकल पेरेंट्स. पण जसं मीनाताई म्हणजे मीना गोखले म्हणतात की राजाध्यक्ष सर आणि विजयाबाई ह्या आमच्या कल्चरल पेरेंट्स आहेत, तशी ही आमची कल्चरल भावंड आहेत खूप, आईचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आणि आई जेव्हा 80 वर्षांची झाली तेव्हा माझा मित्र विलास आणि मी मिळून, आणि अर्थात सायली आणि मुक्ता राधा, आम्ही सगळ्यांनी मिळून एक मोठा कार्यक्रम केला होता. मुख्यतः आईचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आल्या होत्या आणि काही अगदी जवळचे नातलग आणि आमच्या कॉलनीतले मित्र. आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही आईला एक एक पत्र लिहा. तर तसंच आम्ही एक पुस्तक वजा एक पब्लिकेशन केलं होतं आणि त्याचं शीर्षक होतं प्रिय बाई. अच्युत पालवनी त्याचं कवर केलं होतं आणि फार छान सगळ्याच विद्यार्थ्यांच्या आठवणी आहेत. आणि मुख्यतः त्यात जे दिसून येतं की आईनी आणि बाबांनी इतक्या विद्यार्थ्यांना आयुष्यात दिशा दाखवली. आणि एल्फिन्स्टनसारखं जिथे अगदी वेस्टर्नाइज्ड ॲटमॉस्फिअर होतं तिथे विशेष करून मराठी मुलं यायची, मराठी मीडियममधून, त्यांना आधार दिला, त्यांना सांभाळलं. तर असं म्हणजे मोठा शब्द आहे पण वाटतं सगळ्यांचं आयुष्यभराचे ऋण आहेत ते. बाई, आज तुमच्याशी बोलताना इतकी मजा येते आहे. इतक्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलतो आहोत. खरं तर तुम्ही मुलाखत देणार हे कळल्यापासूनच आनंदाचा पारा खूप वरती होता आणि तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्यात आमच्याबरोबर, यासाठी मनापासून आभार. म्हणजे शब्द खरं तर अपुरे आहेत. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. काळ्या ढेकळांचा गेला गंध भरून कळ्यात, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत. चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली, ओल्या कौलार कौलारी मेघ पुंगतात लाली. ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगांची रान दाखविते नक्षी. ओशाळला येथे यम, ओशाळली वीज थोडी, धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी. मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, येता आषाढ श्रावण निवतात दिशापंथ. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. आला आषाढ श्रावण.